जो की ऑनलाईन 1200-1300 ला भेटतो, पण आज आपण स्वस्त मध्ये बनवणार आहे आणि तुम्हाला मी दाखवतो इन 3, 2, 1. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत मून लॅम्प, जो की ऑनलाईन 1200-1300 ला भेटतो, पण आज आपण स्वस्त मध्ये बनवणार आहे. तुम्ही एंडला रिझल्ट बघून शॉक व्हाल. चला बनवूया. मी युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ पाहिले, आपण मराठी स्टाईल मध्ये कोणी असे केले नाही. जय महाराष्ट्र! तर आज आपण ट्राय करणार आहोत. तर बघूया काय होतं ते. त्या पहिले तुम्हाला मी मटेरियल दाखवतो काय काय यूज होतील त्यासाठी. तर मून लॅम्प बनवण्यासाठी आपल्याला लागतो पीओपी, थोडेफार ग्लूज आणि एक रोप लाईट आणले 1 मीटरची, 1 का 2 मीटरची आणले आणि ब्रशेस लागतील आपल्याला, काय टूल्स वापरासाठी. अजून कर्व टूल पण लागतात, पण ते आपल्याकडे आहे नाही. त्यासाठी आपण जुगाड बनवू, ते तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये. त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. आणि आपल्याला कलर्स, ब्लॅक कलर लागेल आणि एक मास्किंग टेप. मून लॅम्पचा बेस म्हणून आपण 2 सर्कल घेतले, जे की आपण खरं बोलायला गेलो तर जुगाड वापरून टाट असतात आपल्या घरातले, त्याचा माप घेऊन घेतलेला आहे. तुम्ही ही टाटांचा माप घेऊन हे असे 2 सर्कल बनवू शकता आणि 2 असे सर्कल कापून घ्यायचे, एक छोटा एक मोठा. ते पण तुम्ही एक छोटा टाट आणि एक मोठा टाट वापरून कापू शकता. तर चला आता स्टार्ट करूया आणि बनवूया मून लॅम्प. पहिले तर आपण या दोन्ही बेसला चिपकून घेऊ. तर चला. तर आता याच्यावर जेवढा लागेल तेवढा ग्लू टाकलाय, स्टिक करून घेऊ. बाकी थोडा अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी आम्ही इथं मास्किंग टेप वापरतोय. थोडीफार तुम्ही नाही वापरली तरी चालेल, म्हणून वापरा, जेणेकरून जरा स्ट्रॉंग बनेल. अजून छोटे छोटे कापी एकदम. इथे आम्ही एक चुकी केली, ती म्हणजे पहिलेच मास्किंग टेप लावली. तुम्ही असं न करता बाकीच्या लेअर फेविकॉलने स्टिक करा आणि लास्टला मास्किंग टेप लावा. आता याला मास्किंग टेपने चिपकून घेतलेलं आहे. आता झालेलं आहे रेडी. आता याच्यावरती आपण जी सेकंड वाली लेअर आहे ती टाकणार आहे, म्हणजे हीच ना. मेन गोष्ट म्हणजे एवढा सगळं केलंय, पण आता ही रोप लाईट ती राहिली तर पाहिजे त्याच्यात. त्यासाठी आपण चेक करतो, राहिली पाहिजे, नाही तर नंतर माहित पडत काय राहणार नाही. चिपकवायला लागेल पहिले आपण. ही चिपकवली ना मग बरोबर करता येईल. असं काढायला मजा येते. आता याला रोप लाईट लावून बघू बरोबर राहते का, नाहीतर थोडाफार काही चेंजेस करायला लागतील. थांब तसं नको. सोड आपल्याला हे करायला लागेल. यो जरा फाडायला लागेल, इकडनं असं निघल कट करायला लागेल. आता आपण रोप लाईट लावले ना, तर त्याची जी पिनचा भाग आहे तो आपल्याला इकडून थोडासा कट करायला लागेल, जेणेकरून पिन इकडून निघेल बाहेर आणि आपण कुठे लावू शकतो. तर आता आपण एवढंसं बारीकसा कापून घेतलाय आणि तिकडून आपण लाईट पास करू आपली. तर त्या पहिले आपण ग्लू गनचा वापर करून इकडं आपली स्टिक करू रोप लाईट. आम्ही स्ट्रीप लाईट पहिले स्टिक केली, तुम्ही नंतर सुद्धा करू शकता. आलू करून लावा बहिणी, नाहीतर एकदम खतरनाक काम असतं. तुम्ही पण करताना हळूहळू करा बाई, फटका काम असतं. फास्ट थोडी गलती झाली का खपला बाजार यांचा अर्थाचा नाही. तर आता झालेला आपला स्टिक करून मस्त ग्लू गनचा वापर करून केला तर जरा बरोबर झालाय. आणि इकडं असे जायला पण लाईटीच्या पिनला जायला पण बरोबर एकदम कडक रस्ता बनवलाय. आणि आता चला मेन गोष्ट म्हणजे पीओपी वर गेम आहे, कारण की पीओपी वर डिझाईन करायचे मेन, जेणेकरून चांगला दिसेल. चांगला तर दिसला पाहिजे, एवढा केल्यानं चांगला दिसणार मग काय फायदा नाही. त्यासाठी एंड पर्यंत नक्की बघा. तर आता आपण बनवायला घेतली मेन टेक्स्चरची पुट्टीचा पेस्ट, जो आपल्याला बनवायचे. त्यासाठी पहिले पुट्टी टाकायची, आता थोडंसं पाणी टाकायचे. ही पेस्ट बनवताना व्हाईट सिमेंट पुट्टी प्लस लागेल तेवढं पाणी आणि थोडंसं फेविकॉल. हा पेस्ट जास्त जाड पण नको आणि जास्त पातळही नको, एकदम परफेक्ट टेक्स्चर बनवा. आता हे मिक्सर लावण्याच्या पूर्वी थोडंसं हाताला तेल लावून ठेवा, जेणेकरून चिपकत नाही जास्त
तर मग आता चिपका चिपका होईल असा पूर्ण. आणि आता आम्ही एक चुकी केली, ती म्हणजे आम्ही लाईट पहिले लावली. लाईट नव्हती पहिले लावायची, तर तुम्ही करताना करू नका अशी. बघू आता आमचं काय होतं का नाही काय माहित नाही. त्यासाठी एंड पर्यंत बघा. आता पेस्टला लावताना मध्येच जास्त लावा आणि साईडला कमी. आमचं थोडंसं साईडला जास्त लागलं म्हणून ते काढून घेतलं. बाकी डिझाईन आम्ही पुटी ओली असतानाच केली. त्यासाठी तुम्ही एक रेफरन्स इमेज घेऊ शकता. त्यानंतर ब्रशची खालची बाजू किंवा गोल आकाराची कोणतीही वस्तू घेऊन तुम्ही असे होल बनवू शकता. बाकी हाताने सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. तर आता आपण मून लॅम्प वरती थोडीशी डिझाईन पण केली, पण जास्त डिझाईन करायला भेटत नाही कारण की तो सुकला नाही. आणि आता आपण सुकत ठेवलाय. 1-2 तासात जसा आपल्याला चिपकणार नाही जास्त, तर आपण त्याच्यावरती अजून डिझाईन बनवू, म्हणजे अजून जरा चांगला बनवू. आणि एंड रिझल्ट पाहण्यासाठी जरा थांबावं लागेल तुम्हाला. थोड्या वेळ वेट करा. आणि हाय पॉईंट दिला नसेल तर आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्या, जेणेकरून जास्त लोकांना हा व्हिडिओ पोहोचेल. आता आम्ही 2-3 तास सुकत ठेवला आणि बऱ्यापैकी सुकलेला आहे, म्हणजे थोडाफार बाकी आहे. आणि डिझाईन मला असं वाटत नाही का काही टेक्स्चर करू त्याच्यावरती. सर्व एकदम कडक दिसतं. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, बरोबर एकदम टेक्स्चर जेव्हा ओला होता तेव्हाच आम्ही देऊन टाकलं. आणि जास्त काही करायची गरज नाही, एकदम परफेक्ट दिसतं. आणि बाकी आता राहिला बाजू इकडची, तर याच्यावरती एक मास्किंग टेपने पूर्ण अख्खा झाकून देऊ, जेणेकरून एकदम सर्कल परफेक्ट दिसेल. मग त्याच्यावरती ब्लॅक कलर देऊ आणि मग रेडी होईल आपला मून लॅम्प. आता आपला मून लॅम्प रेडी झालेला आहे. आणि कसा दिसतोय तुम्ही बघालच. आणि करते म्हणून आम्ही तर बघतो आता, आणि तुम्हाला मी दाखवतो इन 3, 2, 1. मित्रांनो, खरं तर मी एक्सपेक्ट नव्हतं केलं का एवढं चांगलं होईल. आणि चांगलं म्हणजे एक नंबरच झालं. बाकी तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, महाग घ्यायचं नाही, घरच्या घरी बनवायचं. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.